माझी हवा टाईट झाली. मी रडत रडत खाली आले कारण की मला असं झालेलं की मामी आत आहे, पण मामी नव्हते आतमध्ये. तर मी रडत खाली आले की फोन करा लवकर, कारण की मला हे टेन्शन की फुटलं समज तर पूर्ण हे होईल ना. तर हा बबडी तू कशाला रडते, काय कशाला रडायची गरज आहे. म्हटलं आग बघ की एवढी मोठी लागली आहे. इट्स ओके. तर बेसिकली काय आहे की त्यांना नाही कळत. आज अंजली आणि बबडीच्या घरी आग लागलेली म्हणजे साधी सुधी आग नाही लागलेली, आगवाली आग घर लागलेली. जळालं आमचं. ओम शांती ओम वाली आग लागलेली आज म्हणजे डेंजर. आजचा दिवसच पूर्ण हे झाला आणि आता आम्ही कुठेतरी फ्री झालोय आणि मग व्हिडिओ काढते. मग अशी विचार केलेला काढायचा, पण ते शान भरलं असतं माझ्या तोंडात लोकांनी. आता सांगतो या 2 दिवसात एवढं वाढलं ना. आता अंजली दोन्ही ब्लॉगमध्ये माझ्यावर. अंजली आता कॅमेरा कॉन्शियस नव्हतं. ज्या दिवशी पहिला दिवस होता ना तर अंजली अशी करायची. आता ती स्वतःहून बोलते कॅमेऱ्यात की अरे काय झालं माहिती आहे काय, एकदम डेंजर. दीदी इथे बघून बोल एकदा. नाही होऊ शकत ना. हा मान मी फिरवतो ना कॅमेरा, तो मानला परत कागद लागला काढून टाक. डेंजर. असं सगळं आहे. आता आम्ही चाललोय छान मस्त आईस्क्रीम खायला. मस्त आईस्क्रीम खाऊ. कसं वाटतंय तुमच्या घरी आग लागली आहे आणि तुम्ही इथे आईस्क्रीम खायला आलाय. घरी आग लागली खाल्ली आराम. ही दुसरी आईस्क्रीम असते ना दिवसाची. सकाळपासून आईस्क्रीमच खातोय आम्ही. हा, आधी आईस्क्रीम डिसाईड करू आणि मग बोलू आपण. अरे म्हणजे मीच नाही घेतलाय. आंघोळ केली की नाही? आंघोळ केली की नाही? आंघोळ नाही केली. म्हणजे कालच्या ब्लॉग मध्ये पण तसंच आहे. अजून तर शर्ट तोच आहे. शर्ट पण तोच आहे. सगळं तेच आहे. सगळं तसंच आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आज दिवसभर काहीच शूट नाही केलं कारण दिवसभरात फार घटना घडल्या, खूप काही गोष्टी झाल्या ज्या आमच्यासाठी फार मोठ्या होत्या. आणि आत्ता रात्री कुठेतरी आत्ता एक निवांत श्वास घेतला आहे. आता काय बोलतो एक रिलीफ मिळाला आहे थोडासा. तर सकाळी मला वाटतं आम्ही रात्री 2 वाजता घरी गेलो. 2 नंतर बबडी त्याच्या कामाला गेलेला सकाळी आणि तिथून तो 10:30-11 वाजता घरी आला परत सकाळी घरी आला. आणि त्याला घरी आल्यानंतर फोन आला की घरी असा छोटा स्पार्क झाला आहे आणि त्याने मला फोन केला की अरे असं झाले. बोललो ठीक आहे काय असेल तर फोन कर. तोपर्यंत तो घरी गेला आणि घरी बघतोय तर त्या मशीनच्या वाटी काय लागलेली, आग लागलेली मशीनच्या वाटी. आणि हा मशीनच्या वाटी आग लागली ना त्याच्यामुळे बोर्ड बंद झाले, त्यामुळे वायफाय बंद झाला आणि त्याच्या इथे नेटवर्क नाही घरी. कॉल करायला खाली गेला तोपर्यंत पूर्ण मशीन ती जळाली. म्हणजे मी तुझ्याकडेच येतो तुला बोलायला की फायर ब्रिगेडला कॉल करा. तेवढा तो फायके भेटला. फायकेला बोललो फोन कधी चल. फायक्याने मी गेलो. पर्यंत भाई ती मशीन पूर्ण फुटलेली. आणि ती मेन तर टेन्शन होतं भाई, ती किचन मध्ये आग जाऊन म्हणजे ऑलमोस्ट फ्लेमनी तर सगळं जरा लागलेलंच, वाटच लागलेली. तर त्यानंतर फायक्याने मी डायरेक्ट तो समोरचा आमच्या ॲक्च्युली 3ऱ्या-4थ्या माळ्यावर राहून गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये हे नाही काय झालं होतं. 3rd आणि 4th फ्लोअरला फक्त आम्हीच राहतो, बाकी सगळे खाली राहत. आमच्याकडे पाण्याचा ऑप्शन नव्हता कारण की वॉशरूम वगैरे सगळं ब्लॉक होतं. तिथेच आग लागलेली म्हणजे वॉशरूमची ना, तिथे जाऊ शकत नाही, फक्त हॉल. मग आम्ही समोरचा दरवाजा तोडून त्यानंतर मग दरवाजा तोडला. त्यानंतर फाळक्याने मी रपारप जेवढं पाणी मिळते तेवढं टाकत गेलो. आणि तो आकाश करून होता स्टाफचा भाई डेंजर. ते जर हार्डली 2 मिनिटं पण लेट होती ना भाई, 2 मिनिटं किंवा 1 तिथे सेकंदाला महत्व होतं. त्या मुवमेंटला मला असं वाटतं की प्रत्येक सेकंदाचं एक वेळ महत्व होतं. भाई, वेळेचं महत्व होतं त्या मुवमेंटला. कळतच म्हणजे तो काय बाजू काय चालू आहे काय सगळं त्यावेळेस सगळे पॅनिक इमोशनली. तेव्हा तर मी ब्लॉकच होतो. स्टील अजून इमोशनली मी ब्लॉकच आहे काय गोष्टीला घेऊन. आणि ते तर मलाच माझं काय कळत नाही इमोशन्स काय, कसं रिॲक्ट करू, काय फुटू पण शकतो तो ॲग्रेशन निघून काहीच नाही सांगू शकत. आणि काय ओव्हरऑल मेन तर भाई फॅमिली सेफ आहे बस. तेच जास्त महत्वाचं. म्हणजे आमचा पहिला हात वाटत होता की कोणाला काही लागलं नाही ना किंवा कोणाला काही झालं नाही ना.
त्या थॉटवरच होतो. आणि दुसरा मुद्दा हा आहे की आजचा ब्लॉग हा फार छोटा असेल, 3 मिनटं असेल, 4 मिनटं असेल किंवा 5 मिनटं असेल, जेवढा असेल हा तेवढंच असेल. मागाशी आम्ही थोडं टाईमपास केला, थोडं अंजली पण होती तर थोडंसं काय बोलतो बकचोदीवाला माहोल केलेला की सतत तो विषय काय काढायचा ना. आता झालं कारण मला असं वाटतं की कुठल्याही माणसाला तो ज्या घरात राहतो आणि ते घर जेव्हा असं काहीतरी होतं, थोडीशी आग लागते, जळते, ते बघताना फार वाईट वाटत होतं. म्हणजे मला वाटत होतं कारण आम्ही त्याच्या घरी सतत जातो आणि त्या घरात असं काहीतरी झालं तर साहजिक आहे की आमच्यापेक्षा जास्त त्याला वाटणं. आणि ते वाटलं. ते आता आम्ही बोललो नाही अजून त्या विषयावर कारण काय ते अजून त्यातनं तो बाहेरच नाही आला. तो त्या पचलं नाही अजून ते सगळं गोष्ट की यार आणि सगळं ते असं आहे ते गणित फाट झालं सगळं. म्हणजे आम्ही मला वाटतं दुपारी 3-4 वाजेपर्यंत ते करत होतो. त्यानंतर ते सगळे एकत्र जेवायला जेवलो. त्यानंतर बॉडी आणि पूर्ण हे दुखायला लागलेलं कारण धूर सतत होता, त्याच्यामुळे नाका तोंडात धूर जात होता आणि ते दुखायला लागलेलं घसा हा पार्ट. तर त्याच्यामुळे काय केलं मग आम्ही जेवलो आणि असले डोळे बंद व्हायला लागलेले ना सगळ्यांचे, बापरे बाप. झोपच एवढी यायला लागली ना बेकार. मला कळलंच नाही मी कसा झोपलो भाई. तसा झोपलो ना, फोन चार्जिंग लावून झोपलो. फोन पण बंद झाला असता. फोन बंद भाई, सीधा कोमा. त्यानंतर डायरेक्ट सगळे 9-9:30ला उठलो आम्ही. 9-9:30ला उठलो. 10-10:30 परत बॅक टू द बेडरूम मध्ये गेलो. परत तिथे गेलो. शिफ्टिंग झालं. म्हणजे जे कोण होते म्हणजे फाळकेच्या घरी, मी माझ्या एका फ्रेंडच्या घरी झोपायला, रोहन त्याच्या घरी. काय कॉल नाही काय नाही भाई, सगळे डेंजर म्हणजे डेंजर. त्यानंतर उठलो, परत आलो, परत थोडंसं काय होतं सामान ते घरातलं काढायचं होतं, काढलं. त्यानंतर मग खाली आलो आणि मग आता मी थोडा आधी एकत्र आईस्क्रीम खायला गेलो. एक आईस्क्रीम खाल्लं छान आणि मग त्यानंतर आता आम्ही चाललो आहे विलेपार्लेमध्ये तिथे झोपायला घरी. मग तिथेच आज थांबू. पण काय बोलतो खूप काही गोष्टी म्हणजे त्याच्या गोष्टी घडतात या सगळ्या, हे खूप काही शिकवून जातात. म्हणजे ओव्हरऑल काही इमर्जन्सी सिच्युएशन असो कोणती, मेंटली स्टेबल राहा भाई. मेंटली जर तुम्ही अनस्टेबल असेल ना की इमोशनली तुम्ही वीक पडला कुठे ना कुठे, ती गोष्टी निस्तारत नाही, ती अजून गोष्ट बिघडते. नाही खरं आहे ते. मेंटली तुम्ही तिथे पाहिजेच की आधी हे झाल्यानंतर आपण म्हणजे टू बी ऑनेस्ट मी असं माझा एक्सपिरियन्स सांगतो की जेव्हा ते सगळं झालं ना, सगळं जे काही निस्तरलं, त्यानंतर जेव्हा मी माझ्या घराला पाहिलं ते खूप स्पीचलेस आहे त्या गोष्टीला घेऊन. यार ते खूप वाईट आहे. ते खूप नाहीच. तुम्ही ते एवढं सगळं आठवण लिटरली आता ते मला असं वाटतं की जर हा व्हिडिओ आपण जेव्हा आता 4-5 वर्षाने बघू आपण की तू जेव्हा तुझं स्वतःचं घर घेशील आणि तेव्हा हा व्हिडिओ बघशील तेव्हा तुला ते थोडंसं असं जाणवेल की अरे त्यावेळेस आमच्या घरी असं काहीतरी झालेलं आहे किंवा त्यावेळेस आम्ही इथून या माइंडसेटने किंवा या एका झोनने चाललेलो. आणि मला वाटतं ते त्यावेळेस आठवत नाही, पण आता हा आपलं रेकॉर्ड करून सगळं ठेवलं नाही, एवढं बोललोय ना, तर त्या गोष्टी नेहमी लक्षात राहतील. तर असं सगळं आहे मित्रांनो. मला वाटतं मी 100 days 100 व्हिडिओ ह्या करायचं रिझन हे की म्हणजे मी तुम्हाला सांगेन असते की मी कसं काय सगळं झालं, पण मला असं वाटतं की फक्त ना आमच्यात बकचोदी नाही आहे की आज खुश आहे, सगळे भेटले, काय किकी केलं नाही. कधी कधी अप्स अँड डाऊन आहेत. आज तो दिवस होता की आज सकाळी एवढ्या एकदम एका पीकला होतो आम्ही, संध्याकाळी डायरेक्ट सगळे असे खाली एकदम खाली आलो. तर हीच लाईफ आहे आणि ही ती मजा आहे मित्रांनो की कधी काय होईल सांगता येत नाही, कधी काय गोष्टी घडतील सांगता येत नाही. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि बाकी काय नाही, बाकी एवढंच सांगेन की छान लोक तुमच्या आजूबाजूला जोडा. खरंच ते गरजेचं आहे की जी लोक तुमच्या एका फोनवर आणि तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतील. काही म्हणजे अगदी चुत्यागिरी नाही, पण जे काय असेल तुमच्या मित्रासाठी मदतीसाठी किंवा तुमचा मित्र तुमच्या मदतीसाठी आहे ना, ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत. तर तेवढं ते करा. खूप आजले बोलवच्चन झालं एकदा ब्लॉग, बोली वच्चन पॉडकास्ट झाला आजचा ब्लॉग नाही, पॉडकास्ट झाला आजचा. बस असं सगळं आहे. आय होप तुम्हाला हे असं
डेली आयुष्यात माझ्या काय घडते हे बघायला आवडत असेल किंवा नसेल आवडत तर हळूहळू सवय लागेल, पण आवडेल. तर असं सगळं आहे. माझी पण ती मला आता झोपायचे, डोळे बंद करायचे, निवांत पडायचे, त्याच्यात ब्लॉग एडिट करायचे. आशिषला एक मेसेज द्यायचा. आशिष बघतो ना ब्लॉग आपले. आशिष तुला तुला कॉल नाही call- केला बाबा. हा. पण आता जेव्हा मी जर सगळं स्टेबल होईल ना, तू जर कॉलच्या आधी ब्लॉग बघितलं तर वेल अँड गुड. पण ठीक आहे, आता जरा करतो निवांत, तुला कॉल करतो. आशिष नाही आम्ही कोणालाच कॉल नाही केला. कोणालाच call कोणाला नाही सांगितलं केला. नाहीये. कोणाला माहिती मित्रांमध्ये नाही. कोणाला सांगितलं नाही. जेवढे आता म्हणजे त्या मुवमेंटला जे जवळ आजूबाजूला जे अवेलेबल होते बस. त्यांना पटकन बोलवलंय. आणि तो प्रोसेसच नाहीये अजून झालाय जरा तो- कोणाला सांगायचं किंवा काय. आय होप समजेल या गोष्टी. असो, तर आता घरी जाऊन आपल्याला एडिट करायचे मित्रांनो. आणि आता प्रगती पण आहे भाई. प्रगतीला पण काय माहिती नाही काय गोष्टी. हा, मग तिला पण प्रगतीचं पण नाही तर परत बाबाचं तर आलेला कॉल. कधी वाजले 1:30 वाजले. आता 1:30 वाजले मित्रांनो. आता घरी जाऊन परत एडिटला बसायचं. नाही. सकाळी 11 वाजता आपला व्हिडिओ परत येणार मित्रांनो. 11 वाजता नक्की व्हिडिओ बघा. बाकी बोलू निवांत. बाकी उद्याचा दिवस आपण छान स्पेंड करू, छान कामं करू, छान राहू. बाकी काय नाही. चला ठेवतो आता. हात लावताना फक्त व्हिडिओ काढा. हा, म्हणजे फक्त हात लावू का? अशा प्रकारे रोहन क्रेडिट घेत आहेत. हा, फक्त हात लावायचे बस. क्रेडिट बघा ह्यांची.